फाउंडेशन व जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ट्रेडिशनल बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आला होता। हे बाईक रॅली काढण्याचा उद्देश की आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे व नवीन पिढीला समजली पाहिजे या हेतूने या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आला होता। प्रथमतः छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर फीत कापून बाईक रॅलीला चालना देण्यात आली। भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा खूप मोठी आणि विशाल आहे। अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पूजा पद्धत, पण या सगळ्यांची जपणूक करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे। खास करून संपूर्ण जगामध्ये परंपरेचा, संस्कृतीचा वारसा लाभलेला एकमात्र देश आहे तो भारत देश, जिथे हिंदू संस्कृती, 33 कोटी देवदेवतांची पूजा, अनेक जुन्या पद्धती, रीतिरिवाज सांभाळण्याचं काम आपले लोक करत असतात। त्यामध्ये आणि खास करून ज्यावेळी महिला रस्त्यावर येतात त्यावेळी इतिहास घडवतात। महिला ज्यावेळी समोर येऊन काम करायला सुरू करतात, देशाचं भविष्य उज्ज्वल यामध्ये तिळ मात्र शंका नसते। आणि आज बेळगावमध्ये सुद्धा एंजल फाउंडेशन गेली सतत 4 वर्ष मोटर बाईक रॅली करून आपल्या देशाची परंपरा, आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाच्या जुन्या पद्धती, रीतिरिवाज, मग ते नऊवारी साडी असू दे, फेटा असू दे किंवा आणि इतर आपल्या भारूड असेल, लावण्या असतील, गोंधळ असेल आणि काय काय आपल्या ज्या जुन्या पद्धती आहेत, पूजा पद्धती आहेत, त्या सगळ्यांची जपणूक करायचं असेल तर प्रत्येकाने आपापला हातभार लावायचा असतो। एंजल फाउंडेशनसुद्धा आपली संस्कृती जपण्यासाठी, आपल्या संस्कृतीची जागृती करण्यासाठी अनेक महिलांना एकत्र घेऊन मोटर बाईक रॅली प्रत्येक वर्षी पाडव्याच्या दिवशी करत असतात। ह्यावर्षी थोडासा अनानुकूल झाल्यामुळे पाडव्याच्या ऐवजी आज करालेत, पण उद्देश तोच आहे, काम तेच आहे आणि त्याची परंपरा जोपासण्याची ताकद आणि जिद्द आणि उत्साह ह्या सगळ्यात सांभाळून ठेवून आज त्यांनी बेळगावमध्ये सगळ्या महिलांना एकत्र करून मोटर बाईक रॅली करून समाजामध्ये जागृती करत आहेत। त्यांना शुभेच्छा देतो। आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, मनाला आनंद आणि विरंगुळा देणारा हा विषय आहे की महिला आमच्या जागृत आहेत, रस्त्यावर यायला लागलेत, आपली माती, आपली परंपरा, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करायलेत। त्यांच्या पाठीशी राहणं आम सगळ्यांचं कर्तव्य आहे। मी बेळगाववासियांना एवढीच विनंती करेन, असं काम करणाऱ्या लोकांना तुमच्या शुभेच्छा हव्यात, तुमची साथ हवी आहे, निश्चित द्याल हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। नमस्कार, आज आपण एंजल फाउंडेशनच्या वतीने आज बाईक रॅली आयोजन केलेलं आहे। पाडव्याच्या निमित्ताने मी दरवर्षी 4था सीझन यो आपला स्टार्ट आहे। आणखीन महिलांना सांस्कृतिक आपलं जे नेशन पासून राहतं ते सांभाळून ठेवणं, आणखीन जपण्या त्या कारणासाठी आपण हे बाईक रॅली ठेवलेली आहे। आणखीन दर वर्षासारखं यावर्षी पण आम्हाला महिलांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरुवात होऊन महात्मा फुले रोड, बसवेश्वर सर्कल, गोगटे सर्कल, कॅम्प, छत्रपती संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड ते कित्तूर चन्नम्मा येथील कन्नड साहित्य भवन येथे सांगता झाली। त्यानंतर कन्नड साहित्य भवन मध्ये रोपट्यांना पाणी घालून बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मान्यवरांचे स्वागत शाल व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। त्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। वृक्षवल्ली आम्हा सोयली वनचरी पक्षी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे श्री अर्थोचे देवगौडा पाटील, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, एंजल फाउंडेशनच्या स्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके, जीवन संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष गणपत पाटील, मॉडेल जिमचे मालक कीर्तेश कावळे उपस्थित होते। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भक्ती शिंदे व नीता शिरोडकर यांचे साथ लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रज्योती देसाई यांनी केले। एंजल फाउंडेशनच्या उपाध्यक्ष दीपक सुतार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम।